भरपूर असे आपल्याकडे प्रोग्राम असतात, लग्न म्हणा किंवा आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असते. अशा वेळेस मी आज तुम्हाला अगदी रुटीन मेहंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काही घटकपासून म्हणजे जे आपल्या घरगुती साहित्यापासून ब्लॅक केसांना कलर येण्यासाठी खास मेहंदीचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण केसांना रुटीन मेहंदी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आणि एक मोठा पेला भरून आपण इथे पाणी घेतलेलं आहे. आता जेवढी आपल्याला मेहंदी भिजवायची आहे त्याच्या आपल्याला डबल किंवा 3 पट पाणी घ्यायचं आहे, कारण पाणी आपल्याला हे तयार करायचं त्यावेळेस आपण पाणी हे उकळून घेणार आहोत. इथे आपल्याला 2 चमचे मेथी घ्यायची आहे, ती पाण्यामध्ये घालून घ्यायची. त्याचप्रमाणे इथे घेतलेत आपण काळे तीळ, ते 2 चमचे घालायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण 2 चमचे इथे चहा पावडर घालायची आहे, जी आपण घरामध्ये उपलब्ध चहा पावडर असेल, चहासाठी बनवतो, कुठलीही घेतली तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे 1 मूठ भरून आपण इथे कढीपत्ता घालायचा आहे. आता इथे पाणी आहे हे आपण उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला गॅसवर हे पातेलं ठेवून द्यायचं आहे आणि जवळजवळ आपल्याला इथे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी हे पाणी आहे उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जेवढे आपण घटक घातलेत तेवढे सर्व ह्या पाण्यामध्ये उतरले पाहिजेत. कारण आपण ही मेहंदीची आज बनवणार, ती रुटीन मेहंदी बनवणार आहोत. म्हणजे ज्या लोकांचे पांढरे केस काळे करण्यासाठी, त्याचप्रमाणे थोडासा असा लाईट बर्गंडी कलरसुद्धा येतो ह्या मेहंदीला. अशा पद्धतीने आपण आज मेहंदी बनवणार. लग्न वगैरे असतात त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे पांढरे केस आपल्याला काळे करायची इच्छा असते. अशा वेळेस ह्या रुटीन मेहंदी अशा पद्धतीने बनवू शकतात. आता आपल्या घरामध्ये कढीपत्ता तर असतोच, मेथी असतेच, त्याचप्रमाणे काळे तीळ देखील असतात आणि चहा पावडर तर सगळ्यांकडेच असते. अशा पद्धतीने ही मेहंदी बनवली ना का ह्याचा केसांना कलर खूप छान येतो, त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढतो, केस देखील कंडिशन होतात. तर इथे ना आपण भरपूर सारा असा कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती असेलच. कढीपत्त्याचा उपयोग आहे ना तो भरपूर असा आहे, केस काळेभर होण्यासाठी, त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी आणि केस मस्त असे जाड होतात, त्याच्यासाठी कढीपत्ता हा जेवढा पाहिजे तेवढा घालायचा. कढीपत्ता जो घेतला ना तो जेवढा फ्रेश असेल ना कढीपत्ता तेवढा अतिउत्तम. आणि त्याचप्रमाणे इथे आपण काळे तीळ घातलेत. काळे तीळ म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे काळ्या तिळाचा उपयोग असा भरपूर आहे. काळे तिळापासून तेल बनवतात आणि ह्या तेलाचा उपयोग पण भरपूर आहे आणि पौष्टिक असे हे तीळ आहेत. जेवढे तिळामध्ये प्रोटीन्स आहेत ना तेवढे सर्व आपल्या केसांना मिळतात, म्हणून तीळसुद्धा घालायची. इथे मेथी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर कोणी चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि एक लाईक आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता इथे मेथी घातले. मेथीसुद्धा केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी, केस जाड होण्यासाठी मेथीचा भरपूर असा उपयोग होतो. त्याचप्रमाणे केसामध्ये ज्या लोकांचा डॅन्ड्रफ असेल तो डॅन्ड्रफ सुद्धा घालवण्यासाठी आणि केसांना सिल्की होण्यासाठी मेथीचा भरपूर असा उपयोग आहे. आणि जेवढे ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत मेथीमध्ये तेवढे सर्व आपल्या केसांना हे प्रोटीन मिळतात, म्हणून मेथी ही जरूर घालायची. आता हे पाणी आहे आपण 4 ते 5 मिनटं मस्त असं उकळून घेऊया. हे जवळजवळ 5 मिनिटासाठी हे पाणी आहे हे मी उकळून घेतलेलं आहे आणि बघू शकता इतकं हे कमी झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी आहे हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी कढईचाच वापर करा. जर का तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर लोखंडी तवा असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल, कारण लोखंडी कढईमध्ये भरपूर असं लोह असतं आणि केसांना म्हणजे खूप केसांना गरज असते लोहाची, त्याच्यामुळे लोह असेल तेवढे केसांना कलर खूप छान येतो, शायनिंग येते आणि ब्लॅक कलरसुद्धा येतो. आता इथे ना जे आपण केसांसाठी पाणी रेडी केलं होतं ते सर्व आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी आहे हे थंड करून घेतलं आहे आणि पाण्याला कलरसुद्धा बघू शकता अगदी ब्लॅक कलर असा येतो. इथे आपण काळ्या तिळांचा वापर केला आहे त्यामुळे ह्या पाण्याला ना कलरसुद्धा ब्लॅक येतो. इथे दुसरी गोष्ट महत्त्वाची, इथे लोखंडी कढई आहे ना, इथे गंज चढला होता. अशीच मी लोखंडी म्हणजे कढई घेतली, पूर्ण स्वच्छ घासून किंवा धुवून घेतली नाही आहे, अशीच घेतली तरीसुद्धा चालेल. आता इथे आपल्याला घालायची आहे मेहंदी भिजत. नेहमी तुम्ही केसांना जी वापरता ती मेहंदी घेतली तरीसुद्धा चालेल आणि पूर्ण पाणी थंड झाल्यानंतर ही आपल्याला मेहंदी आहे ही भिजत घालायची आहे. आता इथे जेवढा केसांचा ग्रोथ असेल त्याच पद्धतीने आपल्याला मेहंदी ही भिजत घालायची आहे. मेहंदी ज्यावेळेस भिजवतो ना त्यावेळेस मी काही टिप्स दिल्या, त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता ही मेहंदी भिजवतो ना त्यावेळेस ना आपल्याला एकदम पातळ अशी मेहंदी बनवायची नाही आहे, थोडीशी जाडसर मेहंदी अशी बनवायची आहे.
जर का आपण आता ही मेहंदी आहे ही आपल्याला 12 तासासाठी भिजत घालायची आहे. कमीत कमी 10 ते 12 तास भिजत घाला, त्यामुळे कलर खूप छान येतो आणि केसांना कलर देखील खूप छान येतो त्यामुळे. आणि इथे काय करायचं तर एकदम पातळ जर का तुम्ही मेहंदी केली ना तर केसांना काय होतं एकदम ती ज्यावेळेस आपण केसांना मेहंदी लावतो त्या केसांना व्यवस्थित लागली जात नाही. त्याचप्रमाणे एक 2-3 तासानंतर ती केसांवरनं खाली उतरते, म्हणजे पाणी उतरते ते आणि आपल्यालाच कसं तरी वाटतं. मग आपण लवकर केस धुवायचा प्रयत्न करतो. तर आपल्याला कमीत कमी ही मेहंदी आहे ही जाडसर अशीच आपल्याला भिजवायची आहे. आता भिजवून ठेवते मेहंदी, त्यानंतर मी तुम्हाला पुढे जाऊन आणखी माहिती देणार आहेच. आता इथे ना आपण थोडी थोडी मेहंदी घालून ही मिक्स करून घ्यायची. एकदमसुद्धा मेहंदी आपल्याला घालायची नाही, नाही तर मग गुठळ्या होतात. आणि थोडी थोडी घालून सर्व मिक्स करत जायची आहे. इथे बघू शकता मी मेहंदी भिजवत असताना सुद्धा कढईला बघा इतका ब्लॅक कलर हा आला आहे, म्हणजे केसांना किती हा मेहंदीचा कलर येत असतील. तर त्या पद्धतीनेच आपण इथे रेडी केलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घेतली. इथे ना मी एक अंडं घेतलेलं आहे. अंडं आपण फोडून घेऊया आणि ह्यातला जो पिवळा बलक असेल ना तो आपण काढून घ्यायचा आहे. फक्त ह्यातलं पांढरं जेवढं आहे तेवढं आपण घेणार आहोत. आता इथे जर का कोणी अंडं यूज करत नसेल किंवा कुणाला मेहंदीमध्ये अंडं घातल्यानंतर केसाला लावल्यानंतर सहन होत नसेल, म्हणजे वास येतो, तर मी तुम्हाला पुढे जाऊन टिप्स सांगणार आहे. पण जे लोक अंडं यूज करत नसतील तर नाही अंडं घातलं तरीसुद्धा चालेल. हे बघा आता जेवढं हे पांढरं आहे तेवढं सर्व ह्या मेहंदीमध्ये मी घालून घेते. तर हे अंडं घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता अंड्यामध्ये ना भरपूर असे प्रोटीन्स असतात आणि तेच प्रोटीन्स आपल्या केसांना मिळतात आणि त्यामुळे ना केसांना शायनिंग देखील खूप छान येते. आता ही सर्व मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. सर्व मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि 12 तासासाठी ही मेहंदी आहे मी भिजत घालणार आहे. रात्रभर मी मेहंदी आहे ही भिजत घातली होती आणि कलर बघू शकता मस्त असा ब्लॅक कलर आलेला आहे मेहंदीला. आता इथे ना मी 1-2 वेळा मध्ये चमचा देखील फिरवलेला आहे. आता ही पुन्हा आपल्याला मेहंदी लावण्याच्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा कलर आहे ना हा जो कढईचा कलर असतो ना हा पुन्हा या मेहंदीमध्ये उतरतो. हे बघा बघू शकता. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करा अशी आणि त्यानंतर आपल्याला केसाला लावून घ्यायची आहे. आता केसांना मेहंदी कशी लावायची तर थोडे थोडे केस आपण घ्यायचे आणि थोडे थोडे करून अशी पूर्ण मेहंदी केसांना व्यवस्थित लावून घ्यायची. स्काल्पपासून ते आपल्याला एंडपर्यंत ही मेहंदी लावून घ्यायची आहे. केसांना ब्लॅक कलर येतो आणि ही कंडिशन म्हणून रुटीन मेहंदी मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे आता किती तासाने धुणार तर 3 तासाने ही मेहंदी धुवायची आहे. स्वच्छ पाण्याने धुवा. आता इथे जर का तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहे, गरम पाण्याचा तुम्ही यूज करत नसतील तर तुम्ही थंड पाण्यानेसुद्धा केस धुवू शकतात. पण ज्या लोकांना असं वाटलं की अंडं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये तर अंड्यामुळे कसं थोडासा वास येतो, तर तुम्ही कोमट पाण्याने जेवढे केस धुतील ना तेवढे चांगले, म्हणजे ह्या मेहंदीला वास येणार नाही. त्याचप्रमाणे केसांना मेहंदी लावून झाल्यानंतर आपल्याला 3 तासाने धुवायची आहे. त्याच्या अगोदर काय करायचं तर ही मेहंदी ना केसांना लावून ठेवल्यानंतर केसांना एखादी आपल्याकडे कॅप असेल किंवा पिशवी असेल ती लावून ठेवायची. कारण ही मेहंदी आहे ना ती डोक्याला लावल्यानंतर जेवढा केसांना थंडावा मिळतो त्याचप्रमाणे डोक्यालासुद्धा थंडावा मिळतो, आपल्या शरीरालासुद्धा थंडावा मिळतो. उन्हाळ्यामध्ये खास त्याच पद्धतीने मेहंदी बनवलेली आहे. आणि कॅप किंवा पिशवी आपण जर का घातली ना त्यामुळे केसांना ही मेहंदी आहे थोडीशी म्हणजे ओलावा राहतो आणि केसांना त्यामुळे कलर खूप छान येतो. त्याचप्रमाणे जर का ही मेहंदी आपण पिशवी लावली नाही आणि अशीच जर का मेहंदी केसांना लावली तर ना ती केसांमध्ये सुकली जाते आणि ज्यावेळेस आपण केस धुतो ना त्यावेळेस ती व्यवस्थित मेहंदी निघाली जाते पण खूप वेळ जातो केस धुवायला. म्हणून अशा पद्धतीने आपण पिशवी लावली तर लगेच ही मेहंदी आहे वॉश देखील होते. केसांना मेहंदी कशी लावायची हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केले, तो सुद्धा बघायला विसरू नका. त्याच्या भागामध्ये मी तुम्हाला खास पांढऱ्या केसांसाठी रुटीन मेहंदी कशी बनवायची ते दाखवले आहे. केस काळे होण्यासाठी खास मेहंदीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याचा व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि एक लाईक आणि हाईप देखील करा. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. केसांचा कलर बघू शकता इतका मस्त असा आलेला आहे आणि केस देखील बघू शकता इतके सॉफ्ट आणि सिल्की असे होतात. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा मेहंदी ट्राय करून बघा.